नाशिक शहरात 4 वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केलेल्या मनसेच्या सत्तेचा आता जेमतेम 1 ते 1.25 वर्षाचा कालावधी उरलाय। 2017 मध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक होत असल्यानं 2016 सालात नाशिककरांना नवनवीन प्रकल्पांची भेट देण्याचा आणि रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न मनसेचा असेल। यात प्रामुख्यानं 192 कोटी रुपयांचे अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरणाचं काम हाती घेतलं जाणार आहे। अनेक वर्षांपासून रखडलेला बहुचर्चित गोदापार्क प्रकल्पाचा एक टप्पा हमखास नाशिककरांच्या सेवेत या कालावधीत येणार आहे। याशिवाय फाळके स्मारक नूतनीकरण, गंगापूर रोडवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे उभारण्यात येणाऱ्या इतिहास संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा सुद्धा येत्या काही महिन्यात होणार आहे। मुंबई आग्रा महामार्गावरचं बोटनिकल गार्डन, सायकल ट्रॅक 2016 मध्येच नाशिककरांना पाहायला मिळणार आहे। आमचे महापौर आणि आमच्या सर्व सभागृहाने जवळपास 191 कोटीचे कामं या प्रत्येक प्रभागात करण्याचं ठरवलंय। त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये सर्व गल्लीबोळापर्यंत सगळं डांबरीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे। विशेष म्हणजे पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचं बळी ठरलेला तारांगण प्रकल्पही आता काट टाकत असून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या नकाशावर आल्यानं बालगोपाळांना ग्रहताऱ्यांची सफर घडणार आहे। मात्र या सर्व घोषणा न राहता प्रत्यक्षात उतराव्यात हीच माफक अपेक्षा नाशिककर करतायत। वेगवेगळे प्रकल्प घोषित केले, गोदा पार्क आणि इतर सर्व, परंतु त्या प्रत्यक्ष याला 4 वर्षात ते प्रकल्प अस्तित्वात आले नाही। त्यामुळे लोकांना, मतदारांना असं वाटतंय की सर्व पक्ष येतात आणि घोषणा करतात आणि अंमलबजावणी होत नाही, त्यातही मनसेचा समावेश होतो की काय, अशी आजची स्थिती आहे। निवडणुकांचं निमित्त असो किंवा नवीन वर्षाचा संकल्प, लोकप्रतिनिधींकडून घोषणा सर्रास केल्या जातात, मात्र त्या पूर्ण कधी होतात याकडेच नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।